सातिवली उड्डाणपूल हा सध्या वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरतोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातिवली उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलालगतच्या वांद्री नदीवरील पुलाचा पेडेस्ट्रल स्टोन फुटलाय। पेडेस्ट्रल स्टोन फुटल्यामुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे। पुलावरून अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी ठरणारा हा पूल आता धोकादायक परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या वांद्री नदीच्या पुलावर आहे आणि या ठिकाणी बघितलं तर हा पूल जो आहे तो ज्या ठिकाणी हा गर्डर ठेवण्यात आलेला आहे तो पेडेस्टर स्टोन आता क्रॅक झालेला आहे आणि त्यामुळे या पुलाला मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे। हजारो वाहनं जी आहेत ती या ठिकाणी रोज ये जा करतायत। मुंबईच्या दिशेने जाणारा हा पूल आहे त्यामुळे मोठा धोका जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडलेले आहेत। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग याकडे कानाडोळा करत असल्यामुळे या पुलाची जी आहे ती दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार या पुलाची दुरुस्तीची मागणी असली किंवा ऑडिटची मागणी जी आहे ती स्थानिकांकडून केली जाते, मात्र महामार्ग प्राधिकरण विभागाकडून कुठलीही दुरुस्ती या ठिकाणी केली गेलेली नाहीये। त्यामुळे आता नेमकी महामार्ग प्राधिकरण विभाग कधी दुरुस्ती करते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एकंदरीत बघितलं तर शेकडो वाहनं या ठिकाणून जात असतात। अनेक वेळा याच महामार्गावर याच पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, मात्र महामार्ग प्राधिकरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र जे आहे ते आता समोर आलं आहे। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, पालघर। मी परवाच्या दिवशी तिथून गाडी घेऊन जात असताना मला असं निदर्शन आलं का तो ब्रिज पूर्णपणे हलतोय। तर मी खाली जाऊन पाहिलं तर तो ब्रिज तुटलेला आहे। तर याची कल्पना मी आमच्या पोलीस पाटलांना पण दिलेली आहे, परंतु हा जो ब्रिज हलतोय वगैरे तुटलेला आहे त्याचं रोडवाल्यांनी त्याचं लक्ष देऊन व्यवस्थित करावं, अन्यथा जर त्याचे जर एखादा अपघात झाला तर भरपूर जीवितहानी होऊ शकते याच्यामध्ये। आणि तो ब्रिज तुटल्यानंतर पण तो काय बनवायला काय 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यासाठी 1-2 वर्ष पण कालावधी लागू शकतो। त्याच्यामुळे रोजच्या रोज हे म्हणजे ट्रॅफिकची संभावना जास्तीच होऊ शकते।